इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। बदलापुरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित महिला व युवती मेळाव्यात महिलांना संबोधित करण्यासाठी महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी मुंबई ते बदलापूर लोकलने प्रवास करत उपस्थिती लावली। मुख्य म्हणजे मुंबई ते बदलापूर प्रवासात येणाऱ्या अडचणी या निमित्ताने प्रवाशांसोबत चर्चा करत जाणून घेतल्या। यावर त्या संबंधित विभागाकडे नक्कीच पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी यावेळी प्रवाशांना आश्वस्त केले। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बदलापूर शहराध्यक्ष कॅप्टन आशिष दामले, ठाणे ग्रामीण जिल्हा युवती अध्यक्षा प्रियंका दामले यांच्या संयोजनातून बदलापूर पूर्व कात्रप येथील गुप्ते म्हस्कर सभागृहात आयोजित महिला व युवती मेळाव्यात बचत गट, अंगणवाडी सेविका यांच्यासह विविध क्षेत्रातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती। यावेळी उपस्थित महिलांशी त्यांच्या समस्या जाणून घेत अदिती तटकरे यांनी त्या सोडवण्यासाठी महिला व बालकल्याण विभागाच्या माध्यमातून हवी ती मदत केली जाईल असे आश्वासित केले। तसेच शहरात वर्षभर आशिष दामले व प्रियंका दामले यांच्या माध्यमातून महिलांसाठी स्वयंरोजगाराच्या अनुषंगाने होत असलेले शिबिर उपक्रमांचे मूळ हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्कार व शिकवणीतून आलेले असल्याचे सांगत या उपक्रमाचे कौतुक त्यांनी केले। तसेच महिला सक्षमीकरणासाठी शासनाच्या माध्यमातून माझ्या विभागातून ज्या कामांना मंजुरी हवी असेल ती कामे मी मंजूर करून देईन। ज्या योजना आहेत त्या मी महिलांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीत आहे, तो अजून प्रसारित करेन असेही त्या यावेळी म्हणाल्या। या मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला शहराध्यक्षा प्राची थेटे तसेच इतर महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या देखील मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। तसेच यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी अंगणवाडी सेविकांच्या सगळ्या समस्या, सगळे प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी काम करणार असून तुम्ही संपाचे हत्यार उपसू नका अशी विनंती देखील केली। त्याचप्रमाणे शासनाच्या धर्तीवर महिलांना स्वयंरोजगार व त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध कौशल्य वर्ग शिकून त्यांना सक्षम करण्यासाठी सशक्त प्रशिक्षण केंद्र उभारण्याची मागणी प्रियंका दामले यांनी केली असता ही मागणी पूर्ण करण्यासाठी विशेष लक्ष देणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले। वेळ देता आला नाही। जवळपास 1 आठवड्यापूर्वी आम्ही ही तारीख निश्चित केली होती। मला आज आल्यानंतर पत्रकारांकडून कळलं, पण त्यांचा लोकसभेच्या निमित्ताने दौरा आहे। आम्ही महिला आणि युवतींचा मेळावा असेल, त्याच्यानंतर मला इथे जे किचन गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी सुरू केलेला ते असेल, ग्रंथालय आहे, तिथं मला भेट द्यायची होती। त्यामुळे बऱ्याच दिवसांपासून हा प्रलंबित दौरा होता। आता पुढे 15-20 दिवसांनी लोकसभेची वर्दळ सुरू होणार। आमची सगळ्यांची त्या निवडणुकीच्या राजकीय सगळ्या सभा चालू होणार। त्यामुळे त्याच्या आधी आपण अशा काही भागांमध्ये भेट देणं, तिथेही जाऊन संवाद साधणं, तिथेही काही प्रलंबित प्रश्न सोडवून घेणं, या दृष्टीने हा दौरा आयोजित केला। खरं तर 22 तारखेचं जे आमंत्रण आहे त्याची एक समिती आहे आणि श्री रामाचं मंदिर होत असण्याचा एक आनंद, अभिमान भारतवासी म्हणून आपल्या सगळ्यांनाच आहे। म्हणजे एखादा कट्टर भक्त असो अथवा नसो, पण आपल्याला एक सामान्य नागरिक म्हणून निश्चितपणाने त्याचा एक आनंद, अभिमान आहे। त्यामुळे माझ्या माहितीनुसार तो कार्यक्रम प्रत्येक पक्षातील, राष्ट्रीय पक्षातील किंवा राजकीय पक्षातील एक प्रतिनिधींना दिला गेलेला आहे। त्याच्यामुळे आमच्याही पक्षश्रेष्ठींना त्या संदर्भातलं आमंत्रण आलं असेल तर ते निश्चितपणाने त्या ठिकाणी उपस्थित राहतीलच। मला कधी ज्या वेळेला त्या कार्यक्रमानंतर ज्या वेळेला आम्हाला संधी मिळेल त्यावेळेला दर्शनाला मी नक्की। खरं तर विधानसभा आधी फार लांब आहे, पहिलं तर लोकसभेची निवडणूक आहे आणि तसं पाहायला गेलं तर भरत शेठ गेल्या 15 वर्षापासून तिथे आमदार आहेत। स्नेहल जगताप ही नगराध्यक्ष म्हणून त्यांनी त्या ठिकाणी काम पाहिलेलं आहे। त्यामुळे विधानसभेच्या मी नेहमीच हे म्हणत असते की प्रत्येक निवडणुकीला मतदार हे आपापल्या पद्धतीने त्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून मतदान करत असतात। माझी खात्री आहे की गेल्या 1.5-2 वर्षांपासून जी विकास कामांची गती तिथं पाहता योग्य त्या त्यांच्या उमेदवाराला नक्कीच ते तिथे मदत करतील। आज भरत शेठ आणि आम्ही महायुती सरकारमध्ये आम्ही एकत्र आहोत, ते शिवसेनेचे प्रतोद म्हणून त्या ठिकाणी काम बघतात। त्यामुळे काही वेळेला एकत्रितपणाने काम करत असताना काही मतमतांतर होऊ शकतात, पण शेवटी एकदा श्रेष्ठींनी निर्णय घेतल्यानंतर महायुतीच्या सरकारमध्ये आम्ही काम करत असताना, या युतीमध्ये काम करत असताना ज्या वेळेला पक्षश्रेष्ठींकडून आदेश येईल, जसा आदेश येईल तशा पद्धतीने नक्कीच त्याला ते सांगू शकतील जास्ती पद्धतीने। आहे की विधानसभेचे सन्माननीय अध्यक्ष नार्वेकर साहेबांनी त्या संदर्भातली हिअरिंग घेऊन नियमानुसार जी होतं ती कारवाई केलेली आहे। खरं तर ही बाब
सुप्रीम प्रवीण सुद्धा आहे, न्यायालयीन प्रवीण सुद्धा आहे आणि त्याचबरोबर इलेक्शन कमिशनकडे सुद्धा त्या संदर्भातली आहे. शिवसेनेची जी आहे ती इलेक्शन कमिशनकडे ती सुनावणी संपलेली होती. आमची अद्यापही त्या संदर्भातला निकाल हा त्या सगळ्या बाबी प्रोसिजरमध्ये असल्यामुळे त्या संदर्भात अधिकचं भाष्य करणे हे माझ्यासारखीला सुद्धा योग्य वाटत नाही. त्यामुळे नियमानुसार जे काही निकाल असतील, सुनावण्या असतील त्या होतील आणि विधानसभा अध्यक्षांना किंवा इलेक्शन कमिशनला नियमानुसार जो निकाल त्यांना योग्य वाटेल ते निश्चितपणाने ते वेळेत जाहीर करेल. माझ्या माहितीनुसार मी जे बॅनर बघितले त्यामध्ये माजी पंतप्रधान कैलासवासी अटल बिहारी वाजपेयी साहेबांचा फोटो त्या ठिकाणी होता आणि मग नंतर रुटीन शासनाची जी म्हणजे प्रोटोकॉलनुसार जे राज्य शिष्टाचारानुसार आहे ते त्या ठिकाणी होते आणि त्या सेतूच्या उद्घाटनासहित अनेक आणखीन नवीन प्रकल्पांचं सुद्धा उद्घाटन त्या निमित्ताने होतं. त्यामुळे त्यांना खरं तर वाजपेयी साहेबांना श्रद्धांजली अर्पण करत असताना देशातला सर्वात मोठा सेतू 22 किलोमीटरचा याला अटल सेतू म्हणून आज ओळखलं जातं. याच्यापेक्षा मोठी श्रद्धांजली की कुठलं शासन कशा पद्धतीनं देऊ शकेल. मला वाटतंय खरं ती एक विचार करण्याची बाब आहे. कारण आज आपण बघितलं तर देशातला सर्वात मोठा सेतू आणि गेल्या अनेक वर्षांपासून सगळ्यांची मागणी होती. आज रायगडला आणि मुंबईला जोडणारा आणि त्याचबरोबर ह्या 2 जिल्ह्यांनाच नाही पण आज पुण्यावरून येणारे असतील, नाशिकवरून येणारे असतील त्यांनाही हा प्रवास आणि हा जो MTHL आहे याचा मोठ्या पद्धतीनं फायदा होणार आहे. मी सकाळी लोकलमधून येत असताना सुद्धा काही नागरिकांसोबत संवाद साधला. तेही म्हटले की अनेकदा आम्ही पनवेलवरनं येत असताना आम्हाला लोकलनी यावं लागायचं पण आता आम्ही त्याच्यातून 20 मिनिटांमध्येच येऊ शकणार आहोत. त्यामुळे आजही तिथे रिस्पॉन्स फार चांगला आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आपण विकासात्मक मुद्द्यांकडे लक्ष केंद्रित करणं हे फार गरजेचं आहे. कालच्या दिवशी जवळपास 10 पेक्षा अधिक नवीन प्रकल्पांचं आणि मेट्रो लाईन असतील याचंही त्या निमित्ताने भूमिपूजन करण्यात आलं, शुभारंभ करण्यात आला. सो एका बाजूला प्रत्येकाला तो अधिकार आहे आपापली राजकीय भूमिका मांडण्याचा, पण शेवटी सामान्य माणसाला विकास कामांची जास्ती त्याची गरज असते आणि त्याला ते जास्ती महत्व देत असतात. त्यामुळे कालचा झालेला आपल्या अटल सेतूचं उद्घाटन हे नक्कीच मुंबईकरांसाठी आणि रायगडकर असतील सगळ्याच नागरिकांसाठी एक आनंदाची आणि सुखकर बाब आहे. खरं तर हा माझा दौरा गेल्या अनेक दिवसांपासून पूर्वनियोजित होता. काल सन्माननीय पंतप्रधान मोदी साहेब येत असल्यामुळे आणि माझ्या विभागाचे 2 प्रमुख कार्यक्रम त्याच्यामध्ये होते. त्याच्यामुळे मी गेल्या अनेक दिवसांपासून खरं त्या तयारीमध्ये आणि त्या सगळ्या ह्याच्यामध्ये होते.